आईचे गुणगान खूप झाले, पण बिचाऱ्या बापाने काय केले? बिकट प्रसंगी बापच सोडवी. आपण फक्त गातो आईचीच गोडवी. आईकडे असतील अश्रूंची पाट, तर बाप म्हणजे संयमाचा घाट. आठवते सगळ्यांना जेवण बनवणारी प्रेमळ आई. पण शिदोरीची सोय ही बापच पाही. देवकी यशोदेचे प्रेम मनातच साठवा, पण टोपलीतून बाळास नेणारा वासुदेव नक्कीच आठवा. काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी, आपण मात्र वापरतो पॅन्ट आणि शर्ट जुनी. मुलीला हवे ब्युटी पार्लर नवी साडी, पण घरी बाप आटोपतो बिना साबणाची दाढी. वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न, बापाला दिसे मुलांचे शिक्षण आणि पोरीचे लग्न. जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा, त्यांनी समजून घ्यावं हीच माफक इच्छा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? तर मी सुप्रिया शितोय नावाने आपलं चॅनेल आहे. तर आज आहे ना पप्पाच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? अर्थातच सर्वांनी मस्त असलं पाहिजे नाही. तर छान अशी साडी वेअर केलेली आहे. आज आहे थोडंसं छोटंसं फंक्शन. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलेलं असेल, किंवा मी थंबनेल जरी चेंज केलेली असेल तरी तसं मी तुम्हाला सांगेल कोणतं फंक्शन आहे ते. ॲक्च्युली मी तयार होत आहे, पण केसांनी खूप त्रास दिला आहे. अशी उभं राहिलेले आहेत. आता साहेब जातील जेल आणायला, मग बघूयात. तर छान अशी परी पण रेडी झालेली आहे. तर आज आहे ना पप्पांचं रिटायरमेंटचं फंक्शन आहे, त्याची पार्टी आहे. तर आम्ही त्यासाठी जात आहोत. त्यामुळे पार्टी वेअर साडी वेअर केलेली आहे मी, तुम्ही पाहू शकताय. आणि एकदम सिंपल असं लुक आहे, जास्त हेवी मेकअप वगैरे काहीच नाहीये. का तर फंक्शन आहे 2चा आणि आता वाजलेले आहेत 12:30. त्याच्यामुळे एकदम सिंपल असं तयार झालेलं आहे. परी मॅडमचा लुक पहा. This is my full look, guys. Purple colorचा फ्रॉक. आणि देवाची तिथं राहाडा आहे, का तर आम्हाला आहे ना विटाळ आहे, त्याच्यामुळे देवपूजा वगैरे मी काहीच केलेली नाहीये. तर हे बघा गाईज, जो आहे मम्मीचा फुल लुक. यस, टकल्या मम्मीचा फुल लुक. टकली मम्मी केस मम्मीची उभे राहते ते गाईज. एक तर लेट झालेला आहे आणि त्याच्यात केसांनी त्रास दिलेला आहे. आणि आज आहे ना फर्स्ट टाइम माझे सासू आणि सासरे मला बिना म्हणजे काही डोक्यावरती घेता, म्हणजे आमच्यात कसं ते चालत नाही. त्याच्यामुळे मी आहे ना कंटिन्यू म्हणजे सासरे सासूबाई घरचे कोण आले की डोक्यावरती स्कार्फ किंवा टोपी असते. पण फर्स्ट टाइमच दादा आणि आई आहेत ना मला असं पाहणार आहे. आता उष्णता भरपूर आहे, त्याच्यामुळे मी बाहेर टोपी वगैरे घालू शकत नाही आणि डोक्यावरती स्कार्फही घेऊ शकत नाही. चलो. आणि बाहेरचे फंक्शन असल्यावर तिथं त्यावेळेस सासू सासरे नव्हते, त्यामुळे लग्नाच्या फंक्शनमध्ये मी तसेच गेली होते. केलेलंच आहे. तर छान अशी पार्टी वेअर साडी वेअर केलेली आहे मी. चलो. ज्यांच्या असण्यानेच आपल्या जगण्याला अर्थ असतो, त्यांना आपण काय गिफ्ट करणार? तर म्हटलं चला आता पप्पांसाठी आहे ना कपडे. आणि मम्मीला मी मागच्या महिन्यातच सांगितलं होतं की पप्पांना कपडे वगैरे शिवून घे, तर पप्पांनी काही ऐकलं नाही. तर आता अर्जंटली आहे ना फंक्शन दिवशी मग पप्पांना आहे ना शर्ट पीस पॅन्ट पीस मी घेतलेले आहे. का तर माझे पप्पा तसेच कपडे घालतात. आणि मम्मीसाठी एक साडी घेतलेली आहे. तर माझ्या मम्मी पप्पांना ह्या गोष्टी केलेल्या आहे ना बिलकुल पण आवडत नाहीत. त्या म्हणतात काय विनाकारण खर्च करत असता तुम्ही. कुठं पण जायचं असू द्या, काम काही पिच्या सोडत नाही. आणि उष्णता एवढी आहे ना ती सांगायला, एवढं गरम होते. आणि गाडी तेवढी गरम झालेली होती की तिला गार करायला 5 मिनटं गेली आणि तरीसुद्धा गाडी आपली गार झालेली नाही आहे. गाडीचा प्रश्न नाही आहे, उष्णता एवढी आहे ना. टेम्परेचर माणूस काळा असला गोरा असला तरी गरम तेवढंच होतं ना स्वतः. असं आहे का गोऱ्या माणसाला कमी काळ्या माणसाला जास्त? दिवस खूप आनंदाचा होता, पण अचानकच तो दिवस माझ्यासाठी टेन्शनचा ठरला. आणि ते मी तुम्हाला पुढे सांगेलच की असं काय झालं की मी टेन्शनमध्ये गेले. आणि इथे आहे ना माझे केस उभे राहत होते, फक्त उभे राहत होते. काय होतं ना, सवय नाही आहे अशा केसांची, तर ते रोजचे रोज माझं भांग वगैरे पाडण्याचं मला अगोदरच म्हणजे आहे ना केस वगैरे विंचरायला मला बिलकुलही आवडत नाहीत. त्यामुळे आहे ना मला ती सवयच नाही कंगवा हातात घ्यायचं ना. आता तर केस नाही आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं रिलॅक्स ते कंगवा मी 8-8 दिवस म्हटलं तरी पाहत नाही. आणि मग त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो की मी रोजचे रोज भांग पाडत नाही, त्याच्यामुळे केसांना सवय बिलकुलही लागलेली नाही आहे. तर आहो आहेत ना तो एक जेल भेटतं, तर ते आणायला गेले होते. सेट वेट म्हणून काहीतरी जेल आहे, तर ते हेअर सेट करण्यासाठी ते आणलं होतं त्यांनी. तर मी तेच लावून गाडीत बसून मी माझे केस सेट करत होते. आणि घरीच मी आहे ना पाणी लावलं, तेल लावलं, तरीसुद्धा ते व्यवस्थित सेट होत नव्हते. आणि ते जेल वापरलं तरीही ते व्यवस्थित सेट झाले नाहीत.
कारण आहे ना त्यांना सवय झाली होती, ते उभेच राहत होते. तर म्हटलं चला ठीक आहे ते तरी चांगलं झालं. तर इथे आहे ना छान असा बोर्ड पप्पांच्या नावाने लावलेला होता. तर माहेरचं आडनाव माझ्या सरडे आहे. आम्ही पंढरपूर साईडचं आहोत, पण सर्व्हिसला माझे पप्पा या ठिकाणीच राहतात. आता मी आमच्या गावाचं जिथं राहतो तिथले नाव नाही सांगू शकत. तर काही म्हणजे पर्सनल गोष्टी असतात ते जास्त शेअर आपण नाही करू शकत. तर जसं माझ्या भावाचा जन्म झाला ना तेव्हापासून आम्ही याच ठिकाणी राहतो. का तर माझे पप्पा जसे सर्व्हिसला जॉईन झाले, सरकारी खात्यात ते कामाला होते, तसं आम्ही आहे त्याच गावात आहोत. आणि इथून 10 किलोमीटरच्या अंतरावरती माझं सासर आहे. पण सचिनच्या कामानिमित्त आम्हीसुद्धा याच गावात सेटल झालेलो आहोत आत्ता. तर छान असं मोठं कार्यालय त्यांनी बुक केलेलं होतं भरपूर. आणि आम्ही सर्वजण घरातली 12च्या टायमिंगपर्यंत तिथं हजर होते. मीच थोडीशी लेट झाले होते, कारण मला आज हॉस्पिटलला सकाळी जायचं होतं आहोंना घेऊन. तर जाऊन आलो, पण थोडीशी गर्दी होती. त्यामुळे त्यांना म्हटलं सिरियस आपलं असं काहीच नाही की आपण अर्जंटली काहीतरी लगेच जाऊन ते ट्रीटमेंट घेतली पाहिजे, नाही का. आता आम्ही ब्लड टेस्ट वगैरे केल्या होत्या दोघांच्या. तर विटॅमिन B12 थोडंसं कमी होतं, सचिनचं भरपूरच कमी होतं, माझं मापात होतं. मला विटॅमिन D3 भरपूर कमी आहे आणि सचिनचं पण थोडंसं कमी आहे. तर त्यासाठी आम्ही ट्रीटमेंटसाठी गेलो होतो या गडबडीतसुद्धा. पण आहोंना मी म्हटलं की जाऊ द्या, आपण परत जाऊया. का तर आपण म्हणजे एवढं काही सिरियस नाही की लगेच आपण ते घेतलं पाहिजे, का तर खूप गर्दी होती म्हणून. आणि नंतर फंक्शनमध्ये आलो तर इथं मम्मीने आम्हाला मठ्ठा पिण्यासाठी आतमध्ये घेऊन गेली. चल म्हटली काय काय आपण बनवलं आहे ते पण तू पाहून घे. का तर घरातील सर्वजण आले होते, मीच नव्हते तिथे. काकी वगैरे माझ्या चुलत्या वगैरे सगळ्या आलेल्या होत्या. ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि ती आहे माझी मम्मी. तर मठ्ठा वगैरे घेतला. तर मी हातात ग्लास घेतला की सासरे आले, तर मी माझा ग्लास त्यांना दिला. नंतरनं मी घेतला. परी पण एन्जॉय करत आहे. आणि जेवणामध्ये आहे ना मस्त असा पुलाव बनवलेला होता. इतकं छान पुलावची टेस्ट होती ना, खरंच खूप छान होती. त्याचबरोबर आपलं महाराष्ट्रीयन जेवण, एकदम साधं सिंपल जेवण बनवलेलं होतं, पण इतकी टेस्ट होती खरंच. गुलाबजाम होते, पुऱ्या होत्या, वांग्याची मस्त भाजी होती, पापड होते. असं जेवणाचा बेत होता. आणि अचानक काय झालं, फेटे वगैरे आम्ही बांधायला घेतले. आल्यानंतर मट्टा घेतला, थंड वगैरे घेतलं. आहोंनी काहीच नव्हतं घेतलं. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणजे इथे हॉलमध्ये जाऊन बसलो, खूप उष्णता असल्या कारणाने आहोंना अचानकच कसं तरी व्हायला लागलं, हातपाय थरथर कापायला लागले. तर ते ऑफिसला गेले त्यांच्या. का तर मी बोलले तसं आम्ही याच गावात राहतो, तर आमचं ऑफिस पण याच गावात आहे. तिथे गेले. तर मी कॉल केला, अहो फेटा बांधायचा आहे, कुठं गेले. तर म्हटले असं असं माझ्यासोबत झाले, मला अंग थरथर कापते, मी नाश्ता करून येतो. तर म्हटलं ठीक आहे. पण मला काही दमधीर निघला नाही. मी माझ्या मामांना घेऊन डायरेक्टली तिथं गेले. तर इथे सर्वजणी बसलो आहेत. मी तुम्हाला सांगते, माझी मम्मी आहे, माझी भाऊजी आहेत दोन्ही पण, आणि बहीण पण होती. तर ही माझी 2 नंबरची भाऊजी आहे, म्हणजे माझ्या पाठचा जो भाऊ आहे त्याची मिसेस ही प्रिया, आणि ही आमची चिमणी आई वगैरे. आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि मग तिथे गेले. तिथून त्यांना डायरेक्ट ते नाश्ता केल्यानंतर आम्ही डायरेक्टली त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथं त्यांचं थोडंसं चेकअप वगैरे झालं. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले, पण उष्णतेमुळे त्यांना त्रास झाला होता. जन्म घेतल्यापासून आपले आईवडील फक्त आपल्यासाठी कष्ट करत असतात, आणि ज्यावेळी त्यांची स्तुती ऐकण्याची, म्हणजे त्यांची कोणीतरी स्तुती करते ह्या ऐकण्याची वेळ असते, त्या मुख्य वेळेतच मी तिथे हजर नव्हते. तर स्टार्टिंग पप्पांच्या फेट्यापासून झाली. पप्पांना फेटा बांधला. पप्पांच्या नंतर पप्पांचे जे साहेब लोक, फ्रेंड्स वगैरे जे आलेले होते ना, त्यांनी फेटे बांधले. आणि आम्ही लवकर गेल्यामुळे हळूहळू सगळे येत होते. का तर 2चा फंक्शन होता, 2 ते 3चा फंक्शन होता, आणि 3 ते 5 जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्याच्यामुळे अगोदर आम्ही घरातील सर्वजण होतो 2 तास तिथं. आणि नंतर मग पाहुणे वगैरे जे लांब लांबचे जे साहेब लोक वगैरे असतील ते यायला सुरुवात झाली. इथं मी पण फेटा बांधून घेतला. आणि सगळ्यांचा आग्रह होता की तू पहिला फेटा बांध. का तर केस असल्यावरती माझं सौंदर्य हे वेगळंच असतं, आणि ते तसं बघताना आतल्यात त्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल, घरच्यांना सगळ्यांनाच. तर मी सगळ्यांना बोलले, मला हे बघू वाटत नाही का अशा अवस्थेत, त्यामुळेच तुम्ही मला फेटा बांध बोलते का. तर मम्मी म्हटली नाही, ही आपली संस्कृती आहे, तू ते पहिला फेटा बांध. मग आम्ही सगळ्यांनीच, मी बांधला की मी सगळ्यांना आग्रह करून सगळ्यांनी फेटे बांधून घेतले. आणि खूप ह्या दादांनी खरंच खूप छान फेटा बांधला. आणि एकदम मस्त असं, म्हणजे तो अजिबात सुद्धा एकाचा सुद्धा फेटा हलला नाही. आणि जे माझ्या गावात राहतात ते जे या दादांना ओळखत असतील तर नक्की तुम्ही त्यांना पुढची ऑर्डर देऊ शकताय फंक्शनमध्ये. आणि माझ्या मते बऱ्याच ठिकाणी हे असतीलच, नाही असं नाही. खरंच खूप छान आणि एकदम मस्त असे फेटे सगळ्यांचे बांधले त्यांनी. एकीचा सुद्धा फेटा हलला नाही. एवढे केस वगैरे होते, एवढं गरम होत होतं तरीसुद्धा नाही. आणि लहानातील लहान मुलापासून आम्ही फेटे सर्वांनी बांधून घेतले होते.
आणि सगळे दिसत होते बरं का, फक्त कांचन नव्हती. कांचन म्हणजे हिची मम्मी, माझी बहीण, ती नव्हती आलेली का तर ती आत्ताच भावाचं लग्न झाल्यानंतर ती बाहेर राहते, तर ती बाहेर गेलेली होती आणि तिचा बेबी पण आजारी होता, त्यामुळे ती येऊ शकली नाही. आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते, म्हणजे जो नवरदेव होता मागच्या 15 दिवसापूर्वी लग्न झालेलं तो पण नव्हता आणि त्याचा मोठा भाऊ पण नव्हता, म्हणजे माझे ते 2 भाऊ नव्हते. कांचन एक नव्हती आणि यश एक नव्हता. आता इथून पुढे काही वर्षांपर्यंत यशसोबत असंच घडणार आहे आणि ती कमी मला हमेशा जाणवणार आहे की माझा दादा नाही आहे. प्रत्येक कार्यक्रमात सगळे बोलत होते, अरे त्याला काय झालं तुला आणायला, एक दिवस शाळा बुडली असते तर काय झालं असतं. पण ते नुकसान प्रत्येकच जण नाही समजू शकत, फक्त मायेपोटी सर्व बोलत असतात. तर हे माझे धाकटे मामा आहेत, त्यांनीसुद्धा फेटा बांधला होता. ही माझी इंदापूरचीच बहीण आहे, म्हणजे ही कांचनची छोटी बहीण, तर तिने पण फेटा बांधला. तर सर्वजण इथं बसले होते आणि या उपस्थितीत मीच गायब होते. या टायमिंगला आहे ना मी इथे नव्हते. सचिनना अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याच्यातच आमचा 1 तास गेला आणि पूर्ण फंक्शन आहे ना, पूर्ण फंक्शन होऊन गेला. पण नशीब परी होती तिथे, त्यामुळे परीने आहे ना शूट केलं ते. तर आमची आहे ना सर्वसाधारण फॅमिली आहे. म्हणजे माहेरचं सांगते मी, आणि सासरी पण सर्व एकदम सिंपल आहेत. असं म्हणजे कुठला दिखावा वगैरे त्यांना कधी जमला नाही आणि जमणारही नाही. माझे पप्पा आणि माझे 2 नंबरचे काका म्हणजे कांचनचे पप्पा हे सरकारी कामगार आहेत, पण त्यांना तर केव्हाच दिखावा जमला नाही दोघांना पण. आणि पुण्यावाले काकाच सगळ्यात छोटे, ते पुण्याला राहतात. तर सर्वांची छोटीशी, सगळ्यांना मुलं नातवंड सर्वांना आलेली आहेत आणि छान अशी सगळ्यांची फॅमिली एकत्र फंक्शनलाच आम्हाला भेटायला होत असतं. कारण एरवी काही कोणाला, आणि सगळ्यांच्या बाबत हेच घडत असतं बरं का, एरवी काही कोण एकत्र येत नाही आणि भेटणंही होत नाही. पप्पांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम म्हणजे जे काही असेल ते आहे ना इंदापूरला, पण त्यांच्या ऑफिसमध्ये झालं, त्यामुळे बरेचसे तिकडचे त्यांचे सहकारी इथे नाही येऊ शकले. आणि जे आजूबाजूच्या, तर त्यांनी जेवढ्यांना सांगितलं होतं ते बऱ्यापैकी आलेले होते. आणि परी एकटी शूट करत होती आणि तिला सांगायला मी पण नव्हते, त्यामुळं बॅक साईडचं म्हणजे खालच्या साईडला जे सर्वजण बसले होते ते शूटमध्ये आलं नाही. आणि ॲक्च्युली ते फोटोमध्ये आहे बरं का, पण ते फोटोग्राफरकडे, ज्यावेळेस माझ्याकडे येईल ती क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करेल. बरेचसे पब्लिक आलेलं होतं आणि जेवणात तुम्हाला थोडीफार क्लिप तुम्हाला दिसूनच जाईल. माझे पप्पा सरकारी कामगार होते, आता आहे नाही म्हणू शकत मी, होते. त्या परिस्थितीत त्यांनी आमच्या तिघांना पण सांभाळलं. त्यावेळेस काही पगार एवढे नसणार आहेत ना, तुम्ही समजू शकताय. आणि बाहेर राहायचं, सगळं त्यांनाच पाहावं लागायचं. त्यामुळं पण आम्हाला त्या काळातही त्यांनी कधीच काही कमी पडून दिलं नाही. कुठलीच गोष्ट आमच्याकडे नव्हती असं नाही बरं का. प्रत्येक गोष्ट, आम्ही मराठी मीडियमने आमचं शिक्षण झालं, पण प्रत्येक गोष्ट आम्हाला हजर होती. त्यांनी असं कुठल्याच गोष्टीत कमी नाही. आणि हा फंक्शन आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो, कारण आमच्या घरात पहिल्यांदाच कोणतरी रिटायर होत होतं. त्याच्यामुळे आहे ना, पुण्याचे सासरे झाले, त्यांचं फंक्शन तिकडंच झालं, त्यामुळे त्यांनी आम्हाला जास्त बोलवलं पण नाही आणि आम्ही गेलो पण नाही. त्याच्यामुळे फक्त हा फंक्शन आमचा फर्स्ट टाईमच होता, त्याच्यामुळे आम्हाला जास्त यातली काहीच माहिती नव्हती. माझ्या भावांनी, पप्पांनी, त्यांनी सगळ्यांनी मिळूनच हे अरेंज केलेलं होतं आणि सगळ्यांचे सत्कार झाले. आणि मम्मीला माहिती नव्हतं, फक्त ती आहे ना मला शोधत होती की मी कुठं आहे म्हणून. आणि ज्यावेळेस मामा कार्यालयामध्ये गेले त्यावेळेस मामाने सांगितलं, अरे असं असं झालं आहे पाहुण्यांना, त्यामुळे ती हॉस्पिटलला गेली, तू घाबरू नको. पण तिचा चेहरा तिथूनच पडून गेला. आई ही आईच असते ना, किती केलं तरी. ती माझी आई असो किंवा त्यांची आई असो, आई ही आईच असते. आणि ती म्हणजे थोडीशी घाबरली आणि मला हे करायचं नव्हतं, कार्यक्रमात कोणालाच त्या गोष्टी कळून द्यायच्या नव्हत्या, त्यामुळे मी गपचूप तिथून हल्ले होते. का तर चांगल्या कार्यक्रमात मला विघ्नही आणायचं नव्हतं, का तर मी तिथेच कालवा करून गेले असते तर सगळी घाबरली असते आणि वेगळंच काहीतरी घडलं असतं. आणि एवढं पण आहोंना काहीच झालेलं नव्हतं, नॉर्मल होतं. पण प्रत्येक आई आणि बायको अशा कंडिशनमध्ये ते घाबरूनच जात असतात. अनेक जणांनी मेडिकलचा फायदा आहे, परंतु साहेबांनी एकदाही मेडिकल घेतलं नाही. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय. तरी ते आहे ना, हे प्रियाचे पप्पा आहेत टोपी घातलेले, आणि ते काका आहेत टोपी घातलेले, म्हणजे माझ्या पाठच्या भावाचे सासरे. आई पण होते फोटो काढण्यासाठी आणि दादा पण आले होते. आणि आरूचं मध्ये चाललं होतं. त्या दोघांनी ॲक्च्युली काय केलं, फंक्शन झालं की जेवण केलं आणि प्रज्वल तिला बोलायला आला की अगं तू कुठं गेली आहेस, बघ मी जेवण करून पण आलो. का तर आहे ना, मम्मी त्या दोघांची पण खूप काळजी घेते खाण्यापिण्याची, त्याच्यामुळे. तर आई दादा फोटो काढत आहेत छान असा, आणि दादांनी पण फेटा बांधलाय, छान वाटलं. आणि मी नव्हते, नाही तर आईंना पण मी फेटा घालायला सांगितलं असतं, पण आईंनी माझ्या मते नसता घातला फेटा. तर दादा, मला अभिमान आहे माझ्या सासऱ्याचं. तुम्ही पाहू शकताय, माझ्या माहेरचा कार्यक्रम आहे तरी पर्सनली ते सर्वांची विचारपूस करत होते जाऊन तिथे जेवताना. तर असं काही नसतं बरं का, की सुनच्या माहेरचे म्हणजे ते वेगळे आले, त्यांना दुय्यम दर्जा दिला पाहिजे नाही किंवा काय, किंवा तिच्या माहेरच्यांशी आपलं काहीच घेणं देणं नाही, असं नाही. तुम्ही आत्ता पाहिलं नजरेने, ते जास्त करून कोणाला ओळखत नाहीत. ते माझे रिलेटिव्ह जे, आता हे माझे मामा लोक आहेत सगळे, मामा, मामी, मामीची मुलगी, नातू,
हे जावई बाप्पू आहेत हे साईडचे, तर सर्वांनी फोटो वगैरे काढले. ते फक्त इथं कोणाला ओळखतात, माझे मामा मामी, माझे काका काकू आजी यांनाच ओळखतात, बाकीचे कोणालाच ते ओळखत नाहीत. पण तरीसुद्धा ते स्वतःहून तिथं जाऊन सगळ्यांची चौकशी करत होते. सर्व पाहुणे वगैरे बाप्पांना भेटून गेले आणि जे मम्मीच्या फ्रेंड्स वगैरे होत्या किंवा घरातील सगळे रिलेटिव्ह होते तेच राहिलेले होते फक्त. तर इथे आहे ना माझी 2 नंबरची काकी पप्पांना औक्षवण करत आहे आणि मी त्यांना आहे ना वंदा मावशी बोलते का, तर लहानपणापासून मला ती सवय लागलेली आहे. तर हे काका पण आहे ना सरकारी खात्यातच कामाला आहेत. तर 1-2 वर्षात ते पण आता रिटायर होऊन जाणार आहेत. तर ही धाकटी काकी आहे. आत्ता मध्यंतरी जो विजू माझा भाऊ त्याचं लग्न झालं होतं त्याची मम्मी आहे ही. तर हे सर्वात छोटे आहेत घरामध्ये आणि ते काका आहेत. यांनी पण खूप कष्ट करून आज इथपर्यंत आलेले आहेत आमचे काका पण. तर यांनीसुद्धा आहे ना मम्मी पप्पांना कपडे आणलेले होते. आणि ही त्यांच्या सुनबाई, इकडे एक उभं राहिली ती नवीन सुनबाई आणि ते बाळ घेऊन उभी आहे ती मोठी सुनबाई. आणि काजल ही 2 नंबरच्या चुलत्यांची मुलगी म्हणजे माझी छोटी बहीण. आणि आता माझा नंबर आला. मी अगोदर सगळ्यांना औक्षण करून दिलं आणि मी शेवट उभं राहिले. आणि नंतर मम्मीच्या फ्रेंड्स वगैरे होत्याच, पण म्हटलं चला आता औक्षण करून घ्यावं. आणि धावपळीत आणि त्या टेन्शनमध्ये आहे ना मम्मी पप्पांचं दर्शन घ्यायचं मी ते विसरून गेलेले होते. आणि परीचं म्हणणं होतं की तर आईचं आणि बाबाचं परत लग्न झाले असं वाटते, कारण तिने पण फर्स्ट टाईमच असा फंक्शन पाहिला होता. आणि जे लग्नावरच्या टाईमिंगला जे सगळं असतं तेच होतं ना, म्हणजे हार घातला दोघांनी एकमेकाला, फेटे बांधलेले आहेत, त्याचबरोबर कार्यालयामध्ये डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. सर्व तसंच झालं होतं, त्यामुळे तिला ते तसंच वाटत होतं. आणि सर्वजण वाट पाहत होते की आमचा फोटो काढायची वेळ केव्हा येईल म्हणून सगळे वेट करत होते. हे आहेत मम्मीचे फ्रेंड सर्कल, या सगळ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्या सुना आहेत. तर सर्वांनी गिफ्ट्स वगैरे आणलेले होते. सर्वांचं फोटो चालू होतं. आणि ही आमची जुनी पिढी बरं का, की नाही आम्हाला नवरा बायकोना शेजारी उभं राहून फोटो नाही काढायचा, आम्ही जावाच ठीक आहेत. यांनी लग्नात पण असंच केलं तर जबरदस्तीने त्यांना आम्ही जोडीने उभं केलं. तर त्यांचं पण असंच होतं, लग्नाच्या टायमिंगला पण असंच होतं. म्हणजे विजूच्या लग्नात पण त्यांना असंच तिघींना बाजूला उभं राहून फोटो काढायचा होता. तर तिथं पण त्यांनी कालवा करून उभे राहिले बाजूला. आणि आम्ही दोघी लेकीच तिथं होतो हजर. मग आमच्या दोघींना पण साईडला घेतलं. आणि हार एवढी जड होते ना की मम्मीची मान त्या हाराने दुखून गेली. हार वगैरे काढून ठेवले आणि छान असं परत फोटोशूट. आणि किती छान वाटते पाहणं, सर्वांनी फेटे वगैरे घातलेत, खरंच खूप छान होतं. आणि थोडं टेन्शनही होतं बरं का त्यावेळेस पण, की काय झालं असं त्यांना, जर या टायमिंगला काही जास्त झालं असतं तर काय म्हणजे नाही, ते निगेटिव्ह विचार येतात बरं का. नाही त्या क्षणाला का, तर त्यांना ज्यावेळेस त्या मशिनरी वगैरे लावल्या ना त्यावेळेस मी घाबरले होते. इथं आम्ही बहिणी, नणंद, भाऊजया आणि माझी काकी अशांनी फोटोशूट केले. तर इथं आम्ही सर्वजणी जेवायला बसलो होतो. तर ही लास्टची पंगत होती. आणि यानंतरनं पण मम्मी वगैरे राहिले होत्या, काकी मम्मी वगैरे राहिल्या होत्या, त्या सगळ्या शेवट जेवणार होत्या. तर काका पण आमच्यासोबतच बसलेले होते. तर हा आहे जेवणाचा मेनू. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला आहे का तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. खूप कष्टांनी आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. स्वामींचा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी खरंच खूप खास असणार आहे. व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असाल तर प्लीज कमेंट करून लिहा, श्री स्वामीच लिहा, बाकी काहीच लिहू नका. तर इथं गरम होत होतं त्यामुळे फेटा पटकन काढून ठेवलं मी आणि जेवणासाठी बसलो. आणि उष्णतेमुळे जेवण तर काही विशेषली गेलं नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तो जल्लोष, माझ्या वडिलांची झालेली स्तुती पाहिला मी त्या क्षणाला तिथं नव्हते, त्याचं थोडंसं वाईट वाटते. तुम्ही पाहू शकता प्रचंड मोठा हॉल घेतलेला होता. आणि इथं आम्ही दोघी काय करतोय तुम्हाला माहिती आहे का, जे गिफ्ट्स वगैरे आलेले होते ना त्याची राखण आम्हाला करायला बसवलं होतं इथं. तर शेवटचं कामगिरी ही आम्ही पार पाडलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.